नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अंजली ही अनिताताईंना सांगत असते की अनिताताई, आपली जी चांदीची ताटं आहेत ना तेवढी घासून घ्या, आज नैवेद्यासाठी लागतील. तेवढ्यात मामा म्हणतो की हे बघ अंजली, छान असं सरस्वती यंत्र काढून झालेलं आहे, आता पूजेला सुरुवात करूया. तेव्हा मग ती विचारते की मामा, अरे आकाश कुठे राहिला आहे? तेव्हा मामा त्याला कॉल लावतो आणि म्हणतो की काय रे आकाश, अरे राहिलायस कुठे तू? नाही म्हटलं की झेंडूची फुलांची शेती करायला गेलायस की काय? अरे पूर्ण दिवस झाला तरीही तू यायचा नाहीस, कुठे राहिलायस कुठे? तेव्हा ये लवकर, चल पटकन, पूजा करायची बाकी आहे, असं म्हणून मामा त्याला ओरडतो. तेव्हा अंजली म्हणते की काय रे, असं काय म्हणतोयस तू त्याला आणि किती ओरडतोयस? आणि आता त्याच्यावरनं ओरडणं जरा बंद कर. अरे यावर्षी ठीक आहे, परंतु पुढच्या वर्षी बघ त्याच्याबरोबर त्याची बायकोही पूजेला असते की नाही ते. तेव्हा लगेच अंजलीला वल्लरी म्हणते की हे बघ अंजली, त्याची बायकोचं जे काही आहे ते सगळं मी ठरवणार बरं का, आणि कशाला हवी इतकी घाई? तसंही अगोदरच या घरामध्ये बळजबरीच्या सुनबाई आलेल्याच आहेत आणि त्यात आणखी उगाचच घाईच्या सुनबाई कशाला, हो ना? तेव्हा मग मामा हसतो आणि म्हणतो की अप्रतिम, अगदी अप्रतिम फालतू जोक होता बरं का. तेव्हा मामाकडे ती रागाने बघते. तेव्हा मग अंजली म्हणते की राहू दे रे मामा. तेवढ्यातच त्यांचं ते सगळं सुरू असतं आणि अर्णव आणि ईश्वरी येतात. ईश्वरी आता त्या काम करणाऱ्या मुलाला सांगते की सगळ्यांना जरा चहा द्या. तेव्हा मामा म्हणतो की वा वा, खरंच म्हणजे काम करून दमायला झालं आहे ना, खरंच या चहाची खूपच गरज होती. तेव्हा लगेच वल्लरी म्हणते की अच्छा, म्हणजे इतकं एकच सरस्वती यंत्र काढलं आणि दमायला झालं आहे का हो तुम्हाला? असं डोंगर फोडल्यासारखं बोलताय आणि का माझ्या आकाशला इतकं बोललात तुम्ही? तेव्हा मग आता लगेच अंजली मामीला म्हणते की अगं हो मामी, शांत हो. अर्णव आणि ईश्वरी येतात. तेवढ्यातच मग आता लगेचच अंजली म्हणते की काय रे चिंटू, तुझं तोंड असं का झालं आहे? तेव्हा तो म्हणतो की काही नाही, ठीक आहे. त्यावर अंजलीला बघतच वल्लरी विचारते की काय दोघांचं भांडण झालं आहे की काय? त्यावर मामा म्हणतो की अच्छा, म्हणजे वल्लरी तुला या दोघांचं भांडण व्हायला हवं आहे का? तेव्हा ती त्याच्याकडे राखाने नजर रोखून बघते आणि चिडून म्हणते की गप्प बसा हां. त्यावर आता लगेचच तो म्हणतो की नाही नाही, असं काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा मग अंजली म्हणते की अरे दसरा सण आहे आणि पहिला दसरा आहे लग्नानंतरचा तुमचा, जरा चेहऱ्यावर हसू असू द्या की. तेव्हा मग तो म्हणतो की हो ताई, मामी, मी ना एकदम खुश आहे, एकदम खुश, काहीच झालेलं नाही आहे मला. मला असं वाटतं आहे ना की मला ना चेहऱ्यावरती असा हॅपी दसऱ्याचा टॅग लावायला हवा आहे आणि मी हॅपी असं लिहायला हवं आहे. तेव्हा मग असं म्हटल्यावर सगळे हसायला लागतात. मामा विचारतो की काय गं अंजली, जावई बापू कुठे आहेत? तेव्हा ती म्हणते की आहेत, ते खोलीत आराम करतायत. काय ना जरा दमलेत ना, त्यामुळे खोलीत जरा आराम सुरू आहे. त्यावर मग आता मामा म्हणतो की अच्छा ठीक आहे, चालू दे. मग त्यावर आता लगेचच अंजली म्हणते की मग यंदाचा दसरा आपला एकदम महत्त्वाचा असणार आहे. बरं ईश्वरी, ये तुम्ही दोघंही आता जोड्यांनी दसऱ्याची आपली जी पूजा आहे ती करून घ्या. असं म्हणून आता ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही पूजा करण्यासाठी पुढे येतात. अर्णव ईश्वरीबरोबर असतो तेव्हा ती गणपतीची मूर्ती आणि अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती ठेवलेली असते त्या मूर्तीवर हळद कुंकू वाहून बाकीचे सगळे जे शस्त्र दसऱ्यासाठीच्या पूजेचे ठेवलेले असतात तिथे सगळ्यांवरती आता ती हळद कुंकू घालते आणि सगळ्या गोष्टींना ओवाळते आणि नमस्कार करत असते. त्याचप्रमाणे दसऱ्याचे सोने देतात देवाला पहिले, म्हणून ती त्या देवाच्या मूर्तीकडे आणि बाकी सगळे शस्त्र आणि जे काही पाटी असते सरस्वती यंत्र काढलेली त्या पाटीजवळ देखील ती आता तो सोन्याचं पान म्हणजेच आपट्याचं पान ठेवते. त्यावेळेला मग आता अर्णव हा फक्त बघत असतो. तेव्हा ईश्वरी आता त्याला ते आपट्याचं पान तिथे ठेवण्यासाठी सांगते आणि तिने केली तशीच पूजा ती त्याला करण्यासाठी सांगते. तेव्हा मग आता ईश्वरी हे सगळं अगदी मनापासून करत आहे ते पाहून अर्णवला आनंद झालेला असतो. राकेशच्या रूपाने का होईना ईश्वरीसमोर सत्य आलेलं असतं आणि ती अर्णवसोबत आणि बाकी सगळ्या गोष्टींसोबत अगदीच प्रेमाने वागायला सुरुवात करते. ती आता अगदी ताळ्यावर आलेली असते असं म्हणायलाही हरकत नाही. तेव्हा मग ईश्वरी आता देवाची आरती वगैरे करून घेते आणि नंतर ते ताट तिथेच ठेवते. त्यावेळेला मग अर्णवला ती खुणावते की घ्या तुम्ही पण आरती आणि पूजा करून घ्या. त्याच वेळेला इथे आता ईश्वरी ही आरती करत असताना मनातच तिच्या विचार येतो की राकेश बोललेला होता की यावेळेला आता रावण जिंकणार आहे, कारण आत्ताच्या कलियुगाच्या काळात नेहमी रावणाचाच विजय होतो. तेव्हा ईश्वरी देवीकडे हात जोडून म्हणते की देवी, काही नको, फक्त एकच मागणं आहे की असत्याचा विनाश होऊ दे, वाईट विचारांचा विनाश होऊ दे, असं म्हणून ती आता देवाकडे हात जोडते. आणि अर्णवला अगदी समजलेलं असतं की तिला काय बोलायचे. अर्णव असाच उभा असतो. आता ईश्वरी त्याला पुन्हा एकदा खुणावते की अर्णव सर, पूजा करून घ्या.
त्यावेळेला मग तो असं मान डोलावतो आणि देवाजवळ ती आपट्याची पानं ठेवू लागतो. तेव्हा मग आता मामा बघतो आणि म्हणतो की "अरे वा रे वा अर्णव, म्हणजे तुमची गाडी अगदी रुळावर आली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण बघ म्हणजे कसं आहे ना, अर्णव आपला बायकोच्या आज्ञेत राहायला लागलाय. म्हणजे बायकोच्या खुणावण्याने त्याला अगदी बरोबर समजतंय की काय करायचं आणि काय नाही. खरंच खूप मस्त. आज खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा विजय झाला असं म्हणायलाही हरकत नाही." तेव्हा लगेचच आता अंजलीताई म्हणते की "हो, आज आपला सण आहे तोही स्त्री शक्तीचाच आहे, बरोबर की नाही? आणि स्त्री शक्तीचाच विजय आहे. आणि ईश्वरी म्हणजे अर्णवची स्त्री शक्तीच झाली ना?" तेव्हा ईश्वरी हसते. अर्णव म्हणतो की "बरोबर. मिस इंदोर, तुझ्यामध्ये स्त्रीशक्ती आहे. त्यामुळे तू कोणत्याही संकटाशी सामना करू शकते. कुठल्याही गोष्टीची लढण्याची हिंमत तुझ्यामध्ये आहे. त्यामुळे मिस इंदोर तू काहीही करू शकते." असं आता अर्णव तिला म्हणतो आणि ईश्वरीला त्यामुळे खूप धीर मिळालेला असतो. नंतर इथे ईश्वरीच्या आता नैवेद्यासाठी दसरा स्पेशल जिलेबी चालू असते. तेव्हा अंजली येते आणि म्हणते की "वा वा ईश्वरी, अगं काय सुगंध सुटलाय जिलब्यांचा. खरंच खूप भारी. खरंच मजा येणार आहे आज." तेव्हा मग ती खुश होत असते आणि तेवढ्यातच तिथून राकेश येतो. आणि राकेश येत असताना तोही म्हणतो की "वाह वाह, खरंच अंजली अगदी बरोबर बोललीस. अगं काय सुंदर घमघमाट सुटला या जिलब्यांचा. खरंच काय चव घ्यावी तेवढी निराळीच. अगं म्हणजे आज पहिल्यांदा इंदोरी जिलेबी चाखायला मिळणार आहे." तेव्हा ती मुद्दामच त्याच्याकडे आता रागाने बघत असते, कारण तिला माहीत असतं की मुद्दाम हे सगळं तो बोलतोय. त्यावर तो म्हणतोय की "म्हणजे अंजली, आजपर्यंत ईश्वरीच्या जिलब्यांचं नाव ऐकलं होतं, पण आज आज मात्र स्पेशल लाईव्ह जिलेबी खायला मिळणार आहे, इंदोरी जिलेबी, हो की नाही? आणि आज पहिल्यांदाच ती चाखायला मिळणार आहे दसऱ्याच्या निमित्ताने." तेव्हा मग ती म्हणते की "हो हो, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही." तेव्हा मग अंजली म्हणते की "तुम्हाला माहिती नाही आहे, ईश्वरीच्या हातची चव एकदम निराळीच आहे." तेव्हा मग तो म्हणतो की "हो अंजली, अगं मी या जिलेब्या आज तर खाणारच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि हो, आणखी एक म्हणजे या जिलेब्या आहेत ना अंजली, तुझ्या हाताने मला खायच्यात बरं का. तू मला ही जिलेबी भरवायची आहे. म्हणजे कसे ना, या जिलेबीची गोडी ना आणखीनच वाढणार आहे बरं का." तेव्हा ती लाजत असते आणि म्हणते की "काय हो तुमचं, काहीतरीच हां." असं ती त्याला पटकन बोलते. तेव्हा खरं तर ईश्वरीला खूप राग येत असतो, कारण तो मुद्दामच ईश्वरीकडे बघूनच ते टोमणे मारत असतो. तेवढ्यातच अंजली पटकन जरा बाजूला जाते. तेव्हा तीच संधी साधून राकेश तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि तिच्या मागूनच किचनमध्ये जाऊन म्हणतो की "वा वा, ही इंदोरी जिलेबी. खरंच ही जिलेबी खाणं म्हणजे भाग्य आहे भाग्य." तेवढ्यातच पुन्हा अंजली येत असते. तेव्हा तो तिथून बाजूला जातो आणि म्हणतो की "खरंच अंजली, वा वा वा, या जिलेब्या यांचा सुगंध मला असा वास घेऊनच अगदी छान वाटतंय. मी आता जिलेबी खाणार." तेव्हा ती खायला जाणारच असते. तेवढ्यात अंजली थांबवते आणि म्हणते की "थांबा हो थांबा, आता या जिलेब्या खायच्या नाही आहेत. अगोदर देवाला नैवेद्य दाखवायचा आणि त्यानंतरच मग आपण सगळ्यांनी खायचं आहे." असं आता ती बोलून दाखवते. त्यामुळे मग आता ईश्वरी म्हणते की "हो ताई, अगदी बरोबर." तेव्हा म्हणतो की "बरं ठीक आहे." तेव्हा अंजली म्हणते की "पेशन्स ठेवा हो, पेशन्स, होणार मिळणार जिलेबी." तेव्हा मग तो म्हणतो "होय हो राणी सरकार, पेशन्सच तर ठेवला आहे ना आत्तापर्यंत. आणि या इंदोरी जिलेबीला खाण्याचा पेशन्स तर मी अजून ठेवणारच आहे." तेव्हा ईश्वरी म्हणते की "जरा मला त्या प्लेटमध्ये जिलेब्या देतेस का? मी नैवेद्य दाखवून येते, म्हणजे सगळे खायला मोकळे." त्यावर आता राकेश लगेच ताट देतो आणि म्हणतो की "हे घे." तेव्हा अंजली म्हणते की "अनिताताई येत आहे ना?" तेव्हा त्या दोघीजणीही ती प्लेट घेऊन बाहेर जातात. तेव्हा आता ईश्वरी ही एकटीच मिळालेली असते. तेव्हा ती जात असताना तिला राकेश मुद्दामच मागून म्हणतो की "बावळट बावळट बायको आहे माझी, तिला ना काहीही कळत नाही. खरंच ईश्वरी, म्हणजे तुझ्या हातच्या या जिलेब्या खाण्यासाठी मी कितीही वाट बघू शकतो." तर इथे आता आकाशने नम्रताला कॉल लावलेला असतो आणि "हॅपी दसरा" असं तो तिला विश करतो. तेव्हा ती म्हणते की "शुभ दसरा. म्हणजे मला वाटलं नव्हतं की आकाश सर तुमचा कॉल येईल आज." तेव्हा तो म्हणतो की "का नाही येणार कॉल? मी तुला सांगितलं होतं ना, आता आपलं रिलेशन आहे, आपण रिलेटिव्स आहोत, तर मग आपल्याला नातं हे जपायलाच हवं, हो की नाही? असं सणावाराला कॉल तर करायलाच हवेत." तेव्हा ती म्हणते की "हो, अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. बरं काय म्हणताय, म्हणजे घरी सगळे व्यवस्थित आहेत ना? घरात सगळे, तुम्ही, बाकीचे सगळे, आणि आमची इशू कशी आहे?" तेव्हा मग तो म्हणतो की "हो, अगदी मस्त आहे. घरातले सगळे मस्त आहेत आणि आमची ईश्वरी वहिनी ती पण अगदी खुश आहे, ती पण आनंदात आहे." त्यावेळेला मग तो म्हणतो की "कसं आहे,
आमच्या दादाचं तर नेचर कसं आहे माहिती आहे तुला, केअरिंग आहे, खूप केअरिंग आहे. म्हणजेच तो स्वतःच्या आधी ईश्वरीचा विचार करणार हे मला माहिती आहे. आणि हे आत्ताची गरज नाही आहे, म्हणजेच आत्ता सांगण्याची गोष्ट नाही आहे. म्हणजे लग्नाच्या अगोदरपासूनच दादाला ईश्वरीची खूपच काळजी असायची. प्रत्येक वेळेला तो ईश्वरीचीच काळजी करतो असं आता तो बोलून दाखवल्याबरोबर लगेचच ती म्हणते की चल बरं झालं, बढिया, म्हणजे आमची ईश्वरी हळूहळू तिथे रुळते. तर तेव्हा तो म्हणतो की हो, ईश्वरी इथे अगदी मस्त रुळायला लागले आणि खूप खुश आहे इथे. असं म्हटल्यावर आता नम्रताला खरंच खूप बरं वाटतं. त्यावेळेला आता दोघं जणांच्या हळूहळू गप्पा चालू असतात आणि त्यावर लगेचच आकाश म्हणतो की मग तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावर, म्हणजे काही उत्तर वगैरे आहे की नाही पुढच्या गोष्टींसाठी. त्यावेळेला आता ती म्हणते की कसलं कसलं उत्तर. तेव्हा तो म्हणतो की तुला माहिती आहे ना कसलं उत्तर, म्हणजे काय ना, मी काय म्हणतोय की लवकरात लवकर उत्तर देऊन टाक, जास्त वाट बघायला लावू नकोस मला. त्यावेळेला तुला माहिती आहे ना मी काय म्हणतोय. तेव्हा ती म्हणते की हो माहिती आहे मला. तेव्हा मग तो म्हणतो की हो माहिती आहे तर मग बोल ना. तेव्हा मग आता लगेचच नम्रता म्हणायला लागते की ठीक आहे, मी आत्ता तुम्हाला काही सांगत नाही, वेळ घेते आणि सांगते. मग तो म्हणतो की बरं ठीक आहे, लवकर वेळ घे आणि मला सांग, जास्त वाट पाहायची नाही आहे. असं म्हणून आता ती फोन ठेवून देते. आकाश खुश होतो आणि म्हणतो की चला, लाजली म्हणजे फसली, आकाश बाई आपकी तो गाडी निकल पडी. असं म्हणून आकाश आता मनातच खूप खुश होत असतो. आणि दसऱ्याच्या निमित्ताने त्याला आता नम्रता हो बोलणारच हे त्याला माहीत असतं. नंतर मग इथे आता राकेश म्हणत असतो की आपल्याला रोमांस तर करायला मिळाला, लग्नानंतरचा दसऱ्याचा पहिला रोमांस, परंतु काय ना असा किचनमध्ये मिळाला आहे. ठीक आहे जाऊ दे, असू देत. बरं ठीक आहे, मला सांग आता तू तू मला स्वतःच्या हाताने जिलबी भरवायची. तेव्हा ती त्याच्याकडे बघते आणि रागाने म्हणते की काय. तेव्हा तो म्हणतो की हो अगं, लग्नानंतरचा पहिला दसरा आहे आपला, तर मग तुला जिलेबी तर भरवायलाच हवी मला, हो की नाही. त्यावेळेला मग आता लगेचच ती त्याच्याकडे चिडून बघते आणि म्हणते की काहीच गरज नाही आहे, व्हा बाजूला तिकडे. तेव्हा तो म्हणतो की अगं ठीक आहे, मी तुला आता एक गोष्ट सांगतो, मला ना आज दसऱ्याच्या निमित्त सोनं बिनं काही नको. आज तुझ्या हातची ही इंदोरी जिलेबी ना, तेच माझ्यासाठी सोनं आहे असं समजेन मी हवं तर. ठीक आहे, हे जे सोनं आहे ना ते तुम्हाला आता भरव. मला माहिती आहे ही इंदोरी जिलेबी म्हणजेच अस्सल 24 कॅरेट सोनं आहे सोनं, आणि तेही तुझ्या नाजूक हाताने तू मला भरव. भरव ना, वाट कसली बघतेस. तेव्हा मग ती त्याच्यावर चिडते आणि म्हणते की दूर व्हायचा हा, लक्षात ठेवा. हे असला पागलपणा ना माझ्यासमोर अजिबातच करायचा नाही, नाहीतर याच नाजूक हाताने ना तुमचं मी थोबाड फोडेन. तेव्हा मग राकेश म्हणतो की अगं माझी इंदोरी जिलेबी, हे काय मारामारीच्या गोष्टी करतेस तू. मी तुझ्याशी इतकं प्रेमाने बोलतोय आणि तू तू आहेस की मारामारीच्या गोष्टी करतेस. जाऊ दे, चल भरव मला, मी वाट बघतोय. भरव ही गरमागरम इंदोरी जिलेबी, म्हणजेच अस्सल 24 कॅरेट सोनं मला तुझ्या या नाजूक हाताने आज खायचंच आहे, काहीच नाही हरकत. तेव्हा ती म्हणते की खरंच तुम्ही ना जनावर आहात, जनावर, माणसाच्या रूपातलं जनावर. तेव्हा मग तो तिच्यावर असं करून खाकरतो आणि म्हणतो की बरोबर जनावरच आहे, बरोबर जनावर म्हणतेस ना, ठीक आहे जनावर तर जनावर. मग चल, या जनावराला जिलेबी तर भरवशीलच ना, चल भरव लवकर, कोणी नाही आहे तोपर्यंत भरवून घे. काय ना, तसंही लग्नानंतर म्हणजेच लग्न होतं आपलं तेव्हा तर मला घास भरवला नाहीस, मग आता लग्नानंतरचा पहिला घास याचा मान ह्या नवऱ्याचाच असला पाहिजे ना, चल भरव. असं म्हणून तो ईश्वरीला स्वतःचा नवरा असा म्हणत असतो. ईश्वरीला खूप राग येत असतो. तेवढ्यातच अंजली आवाज देते, ईश्वरी अगं येतेस ना. तेवढ्यातच हो ताई आम्ही आले, असं बोलून तिथून ती निघून जाते. तेव्हा मग राकेश म्हणतो की बावळट बायको माझी, अगदी बरोबर वेळेला आवाज दिला. आणि मग म्हणतो की बरं ठीक आहे जाऊ दे, मीच आता या इंदोरी जिलेबीला चाखतो. असं म्हणून आता ती जिलेबी तो खायला घेत असतो आणि म्हणतो की कधी ना कधीतरी इंदोरी जिलेबी तू मला भरवतीलच. आता माझ्याबरोबर इथे किचनमध्ये होतीस, पण नंतर कधीतरी आपण एकाच घरात राहतो, मग मी मिस इंदोरच्या बेडरूममध्येही जायला कमी करणार नाही, मग तेव्हा रंगेल आमचा खरा रोमांस. असं म्हणून तो खुश होत असतो. तर इथे आता सगळेजणं जेवण्यासाठी बसलेले असतात आणि मग ईश्वरीला अंजली म्हणते की वा वा ईश्वरी, अगं काय स्वादिष्ट जिलेब्या झालात, एकदम एक नंबर, खरंच जिलेब्यांचा वादच नाही, असं ती बोलते. त्यावेळेला मग सगळेजण तिच्या जिलेब्यांचं कौतुक करत असतात. मामा पण म्हणतो की हो अगं खतरनाक जिलेबी झाली आहे, एकदम भारी, एक नंबर. तेव्हा मग आता सगळेजण तिचं कौतुक करत असतात. तेव्हा अंजली म्हणते की ईश्वरी, अगं या जिलेब्याना काय केल्यास गं तू, अगदी मनापासून जीव ओतून केल्यास, म्हणजे असं म्हणायला हरकत नाही आहे की तू आता या घरामध्ये खुश झाली आहेस, रुळली आहेस आणि आनंदित आहे या घरात, असं म्हणायला हरकत नाही, हो की नाही. असं ती आता तिला बोलून दाखवते. तेव्हा मग ईश्वरी आता तिच्याकडे हसून बोलत असते.
नंतर मग आता मामा म्हणतो की अर्णव, अरे चल, असा बघत काय बसलायस? आज तुझं डाएट बीट सगळं बाजूला ठेव. चल आज जिलेब्या खायला सुरुवात कर, तोड जिलेबी. असं म्हणून तो त्याला आता खायला सांगतो. तेव्हा अर्णव म्हणतो की मामा ठीक आहे, हरकत नाही आहे, म्हणजे तुम्ही खा जिलेबी, पण माझं डाएट आहे, चालू आहे, ते सगळं व्यवस्थित आहे. उगीचच कशाला ना, म्हणजे हिने काही जिलेब्या बनवल्या आहेत म्हणून की आज मी खातच सुटू का? राहू दे, नको. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की तुम्ही खा, एन्जॉय करा. तेव्हा लगेचच आता अंजली म्हणते की अरे असं काय करतोयस? लग्नानंतरचा पहिला दसरा आहे तुझा. तेव्हा मग मामा म्हणतो की हो ना, अरे पहिला दसरा आहे, तर पहिल्या दसऱ्याला जिलेबी बनवली बायकोने, इतकी तर खाल्ली तर पाहिजेच ना. तेव्हा मग लगेचच तो म्हणतो की अरे माझी एक स्टेटमेंट आहे की तू एक जिलेबी खाशील ना, तर खातच राहशील बघ तू. तेव्हा लगेचच तो म्हणतो की ठीक आहे, खाईन मी, हरकत नाही. परंतु तेव्हा मग अंजली म्हणते की मामा बघ बेट लागली. तेव्हा मग ती म्हणते की मामा मी बेट लावून सांगते तुला की तो ना जिलेबी खाणारच नाही आहे. बघ तू, ईश्वरीने भरवली तरीही खाणार नाही आहे. त्यावर मामा म्हणतो की नाही, माझी बेट लागली की अर्णव ना ईश्वरीकडून जिलेबी खाणार आणि ईश्वरी त्याला भरवणार. आणि जर त्याने खाल्ली नाही ना, तर मात्र मग मी तुला 5,000 रुपये देईन. तेव्हा मग अंजली म्हणते की बरं ठीक आहे, आणि जर मी हरले ना तर मी तुला 5,000 रुपये देईन. आपण बघूया काय होतं आहे ते. तेव्हा मग आता अर्णवने तशा प्रकारे त्यांच्या दोघांची ही बेट बघितलेली असते. तेव्हा मग आता मामा म्हणत असतो की अगं ईश्वरी, चल चल लवकर, अर्णवला जिलेबी भरव ना तू. तेव्हा मग तो म्हणतो की हरकत नाही, मी माझ्या हाताने खाईन ना, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मग मामा म्हणायला लागतो की अगं असं करू नकोस ईश्वरी, मी बेट हारेन ना, अगं 5,000 रुपयाला चुना लागेल, भरव भरव. तेव्हा मग आता लगेचच अंजली म्हणत असते की हो रे, भरवू शकतेस ईश्वरी तू, तसं काहीच नाही आहे. आणि तसंही लग्नानंतरचा तुमचा पहिला दसरा आहे ना, मग भरवायलाच हवं ना. तेव्हा आता लगेचच अर्णव म्हणतो की ठीक आहे, मिस इंदोरला नसेल भरवायचं तर हरकत नाही. तेव्हा लगेचच ईश्वरी म्हणते की हो, तसंही तुम्हाला या जिलेबीची काय कदर आहे म्हणा. कसं आहे ना, आमचे इंदोरची जिलेबी इंदोरवाल्यांना या जिलेबीची खरी कदर आहे. तेव्हा लगेच आता अर्णव म्हणतो की ताई, सांग हिला की आपलं लहानपण हे इंदोरमध्येच गेलं आहे म्हणून. त्यावेळेला ती म्हणते की हां, बालपण इंदोरमध्ये गेले, परंतु तुम्ही आता तिथे नाही आहेत ना. जिलेबीचा खरा कदरदान हा कधीही जिलेबीला नाही म्हणत नाही, हे तर तुम्हाला कधी माहीतच नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की हो हो, माहिती आहे मला, इंदोरी जिलेबी आणि ईश्वरी. बरं, मी आता एकच सांगेन, म्हणजे ईश्वरीच्या जिलेबीची तारीफ करून मी थकणार नाही. मी हे मान्य करतो की ईश्वरीची जी जिलेबी असते तिच्या हातची चव जगात कुठेही मिळणार नाही, एक नंबर. असं म्हटल्यानंतर आता इथे ईश्वरी ही अर्णवकडे बघतच राहते. आणि नंतर मग अंजली म्हणते की बघ मामा, आता काय होतं आहे ते. तेव्हा मग ईश्वरी आता असं ऐकल्यानंतर खुश होते. आणि त्यावर अंजली म्हणते की चला अर्णव, आता मग एवढी तारीफ केलीच आहे तर मग जिलेबी खा की. तेव्हा मग तो म्हणतो की ठीक आहे, खातो, मी माझ्या हाताने खातो. नंतर आता मामा गप्पच बसलेला असतो. तो म्हणतो की मला वाटतंय ना की कदाचित मी बेट हारणारच आहे, आणि तो हसायला लागतो. तेवढ्यातच तिथे आता राकेश आलेला असतो. आणि राकेश आल्याबरोबर म्हणतो की अरे वा, म्हणजे जेवणाचा कार्यक्रम चालू राहिलेला दिसतोय. तेव्हा त्याला पाहिल्यानंतर मामा, अर्णव आणि ईश्वरी दोघेजणही आता रागाने त्याच्याकडे बघत असतात. आता राकेश येतो आणि म्हणतो की वा वा, चला मी पण येतो. तो आल्याबरोबर आता अंजली म्हणते की या बसा, हे पण आलेच, बरं झालं तुम्ही पण आलात. असं म्हणून आता ती त्याला बसायला सांगते. आणि त्यानंतर ईश्वरी बघतच असते की काय होणार आहे. तिथे राकेश बसल्यानंतर तिला खरं तर खूपच भीती वाटत असते की नेमकं पुढे काय होणार आहे. त्यानंतर आता राकेश अगदी नजर रोखूनच ईश्वरीकडे बघत असतो. आणि त्यामुळे तिला खरं तर त्या नजरेचा खूपच राग येत असतो. त्यानंतर ईश्वरी म्हणते की अर्णव सर थांबा, मी भरवते तुम्हाला जिलेबी. असं म्हणून आता ती अर्णवकडे बघायला लागते. आणि मुद्दाम राकेश आल्यामुळे ती अर्णवला जिलेबी भरवायला लागते. कारण तिला राकेशचं ते वाक्य आठवतं की शेवटी पहिल्या गोड घासाचा मान हा नवऱ्याचाच असतो ना, म्हणून मला तू जिलेबी भरव, असं राकेश तिला म्हणालेलं असल्यामुळे ईश्वरी आता तिच्या पहिल्या घासाचा मान हा अर्णवला, म्हणजेच तिच्या नवऱ्याला देते. आता त्यावेळेला ईश्वरी ती जिलेबी घेते आणि अर्णवला भरवण्यासाठी येते. तेव्हा अर्णव आणि बाकीचे सगळे चक्क आश्चर्यचकित होतात की ईश्वरी स्वतःहून आता अर्णवला जिलेबी भरवण्यासाठी तयार झाली. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, हे घ्या जिलेबी. तेव्हा आता ती त्याला भरवायला जाणार, तेव्हा अर्णव तिच्याकडे बघतच राहतो आणि कसलाही न विचार करता जिलेबी खातो. आणि खरं तर हे सगळं ईश्वरी करत असताना राकेशचा मात्र जळफळाट होत असतो. तो अगदी रागानेच ईश्वरीकडे लांबून बघत असतो, कारण ईश्वरीने मुद्दामच हे सगळं केलेलं असतं. अर्णवला जिलेबी भरून तिने आता राकेशचा चांगला जळफळाट केलेला असतो. त्याच वेळेला आता मामा म्हणतो की अरे वा वा वा, बघितलंस ना अंजली, मी बेट जिंकलो, चल
आता 5,000 रुपये आण इकडे असं म्हटल्यावर आता अंजली त्याच्याकडे बघतच राहते आणि त्यावेळेला आता राकेशही बघत रागाने तिच्याकडे बघतो की काय ही 5,000 रुपये देणार आहे. आणि नंतर मग मामा म्हणतो की वा खरंच भारी. तेव्हा अर्णव म्हणतो की आत्ता माझ्या लक्षात आलं की खरंच खूप छान झाली जिलेबी. मिस इंदोर आता आणखी एक जिलेबी तुम्हाला भरव असं म्हटल्यावर ईश्वरी पण त्याच्याकडे बघतच राहते की अर्णवने आज चक्क डाएटला पूर्ण रामराम ठोकून सुरुवात केली आहे खायला. आणि अंजली आता हसते आणि मामा म्हणतो की अंजली हसतेस काय, आण ते 5,000 रुपये इकडे लवकर, कुठे आहेत. तेव्हा मग ती म्हणते की हां हे घे जिलेबी खा असं म्हणून ते आता दोघं एकमेकांची मस्करी करत असतात. त्यावेळेला आता ईश्वरी पुन्हा एकदा अर्णवला जिलेबी भरवते आणि ती भरवत असताना आता अर्णव ईश्वरी एकमेकांकडे प्रेमाने अगदी बघत असतात. आणि हे सगळं होत असताना ईश्वरीचाही चेहरा अगदी खुलून आलेला असतो, कारण अर्णवला ती प्रेमाची जिलेबी भरवत असताना तिला खूप जास्त आनंद होत असतो आणि हा आनंद अगदी तिच्या चेहऱ्यावरती ओसंडून वाहत असतो. तेव्हा मग आता ईश्वरी ही अर्णवला खुणावते की इथे काहीतरी ओठाजवळ लागलं आहे. तेव्हा ती जिलेबी असते आणि हे सगळं आता अर्णव म्हणजे राकेश बघतच राहिलेला असतो की आता ती काय त्याच्या उष्ट्याचं खाते की काय असं त्याच्या मनामध्ये येत असतं. त्यावेळेला ईश्वरी ही अर्णवला खुणावत असते, परंतु त्याला ते समजत नसतं, म्हणजेच तो मुद्दाम न समजण्याचंच नाटक करत असतो. त्यावेळेला आता ईश्वरी त्याला म्हणते की इथे लागलं आहे आणि मग ती त्याच्या ओठावरचा जो जिलेबीचा तुकडा असतो तो बाजूला करते आणि पुन्हा त्याला भरवते. आता अर्णव आणि ईश्वरी याच्यामध्ये आता प्रेम रंगायला सुरुवात झालेली असते, कारण दोघांमधलं हे जे काही प्रेम आणि हे काही गोड बॉन्डिंग पाहून अंजली म्हणते की चला आता खऱ्या अर्थाने यांच्या नात्याला सुरुवात झाली आहे गोड भरवल्यामुळे. तेव्हा आता मामा म्हणतो की हो खरंच भारी, एकच नंबर, म्हणजे आज अर्णवने चक्क रेकॉर्ड मोडून टाकला आहे. आणि ईश्वरीला तो पुन्हा म्हणतो की मला आणखी एक जिलेबी भरव. तेव्हा आता हे सगळं बघत असताना राकेशला खूपच चिडचिड होत असते आणि राकेशला बघतच अंजली म्हणते की अरे मी तर यांना जेवायला वाढायलाच विसरले, थांबा चालू द्या तुमचं, मी वाढते. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ईश्वरी अर्णवला म्हणते की सर हे घ्या सोनं, शुभ दसरा, आणि मग ती त्याला सोनं देते आणि त्याच वेळेला अर्णव देखील ईश्वरीला सोनं देते. आणि तेवढ्यातच राकेश पुढे येतो. अर्णव बाजूला झाल्यावरती राकेश पुढे येऊन तिला ते सोनं देत म्हणतो की हे घे सोनं, आणि मग ती त्याला सोनं देते आणि तो म्हणतो मला नाही का. मग ती त्याच्या हातावरती देते आणि मग राकेशही तिला सोनं द्यायला जातो आणि सोनं देण्याच्या बहाण्याने तिचा हात घेतो आणि दोन्ही हात अगदी घट्ट हाताने तिचे धरून ठेवतो. आणि हे करत असताना ईश्वरीला खूप राग आलेला असतो, ती अगदी चिडून त्याच्याकडे बघत असते. आणि मग राकेश मात्र खूप खुश असतो. तेवढ्यातच तिथे अर्णव आलेला असतो आणि बरोबर ऐनवेळेला अर्णव येऊन म्हणतो की आपण जेव्हा सोनं देत असतो ना तेव्हा सोनं द्यायचं आणि हात बाजूला घ्यायचे. सोनं देत असताना कोणाचाही असा हातात हात घट्ट धरायचा नसतो किंवा हातात हात घ्यायचा नसतो असं सरळ आता राकेशला अर्णव टोमणा देत असतो. आणि त्यामुळे अर्णव आता तिथे त्याचं तोंडच गप्प करतो आणि ईश्वरीला अर्णव आल्यामुळे खूप आनंद झालेला असतो. आता राकेशला अर्णव कशाप्रकारे धडा शिकवणार हे पाहणं रंजक ठरेल. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.